नमस्कार मित्रांनो, वेदांत महाराष्ट्र अपडेट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मी ओम जाधव, अर्थातच तुमचा ओम भैया। मित्रांनो, एक खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे। जर एमएसटी सीईटी फार्मसी काउन्सिलिंग करत आहात तर सगळ्यात पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण प्रत्येक काउन्सिलिंगचा अपडेट सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे चॅनल तुम्हाला खूप मदत करणार आहे। म्हणून सगळ्यात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा जे विद्यार्थी मित्र खऱ्या अर्थानं फार्मसी काउन्सिलिंगची तयारी करत आहेत, फार्मसी काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करत आहेत। बघा, लक्षात ठेवा, तुम्हा सगळ्यांकडे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे आणि ग्रेव्हन्स पिरियड सुद्धा आता सध्या 5 वाजत आहेत आणि 5 वाजता ग्रेव्हन्स पिरियड संपलेला आहे। अर्थातच आता इथून पुढे सगळ्यांना अपेक्षा लागलेली आहे की कधी फायनल मेरिट लिस्ट येणार आहे। बरोबर आहे, 12 तारखेला आपल्याकडे फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि 12 तारखेच्या नंतर आपल्याकडे कॅप राउंड सुरू होणार आहेत। बरोबर आहे, कॅपचे ऑप्शन फॉर्म सुटणार आहेत। मग बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर आता कॅप राउंड सुरू होणार आहेत, मग आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला इन्स्टिट्यूटची लिस्ट बनवायची आहे, आम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायची आहे आणि कॉलेजची लिस्ट बनवत असताना काय काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कशी कॉलेजची लिस्ट बनवायची आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर एका व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। जर व्हिडिओ बघितलेला नसेल, कॉलेज लिस्ट कशी बनवायची हा व्हिडिओ जर बघितलेला नसेल तर तुम्ही व्हिडिओ सेक्शन मध्ये जा, तुम्हाला तिथे व्हिडिओ भेटेल। आता पुढचं महत्त्वाची गोष्ट आहे, कॅप राउंड मध्ये काही रिवाइज रूल आलेले आहेत आणि जर ते रूल तुम्हाला माहिती नसतील तर लक्षात ठेवा, खूप मोठी चूक तुम्ही करत आहात आणि ती चूक आता परत करायची नाही। माहिती करून घ्या ते रूल्स काय आहेत। बघा, खाली यायचं आहे, न्यूज मध्ये किंवा नोटिफिकेशन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन नजर येईल, है ना, नजरमध्ये येईल। ती नोटिफिकेशन काय आहे आपण 1 मिनिट वेट करूया। केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अर्थातच कॅप फेरीच्या अर्जाबाबत उमेदवार आणि संस्थांना महत्त्वाची सूचना। ज्यावेळेला आपण याच्यावर क्लिक करतो त्यावेळेला आपल्याकडे एक पीडीएफ ओपन होते। अगदी मी ती पीडीएफ ओपन करतोय तुम्हा सगळ्यांसाठी आणि आपण सगळ्या गोष्टी 1 बाय 1 काय करणार आहोत इथे तपासून बघणार आहोत। बघा, महाराष्ट्र शासन है ना, एमएसटी सीईटीचं हे पेज आहे। 6 तारखेला अर्थातच नोटिफिकेशन आलेले आहे, खूप दिवसापूर्वी आलेले आहे, परंतु आतापर्यंत आपण व्हिडिओ का बनवला नाही? कारण त्या गोष्टींची आपल्याला गरजच नव्हती। मात्र आता आपण लिस्ट बनवत आहोत, आता आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत आहोत। केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया कॅप फेरीच्या अर्जाबाबत उमेदवार व संस्थांना महत्त्वाची सूचना। आता त्या काय सूचना आहेत? राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व तदितर है ना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। आता याच्यामध्ये काय करायचं आहे? बघा, सगळ्यात महत्त्वाचं, जर एखाद्या उमेदवाराला त्याच्या पहिल्या पसंतीनुसार जागा वाटप केली गेली, म्हणजे काय, तुम्ही कॉलेज लिस्ट ऑप्शन फॉर्म भरत असताना सपोज एखाद्या कॉलेजचं नाव पहिल्या क्रमांकाला टाकलं आणि ते पहिल्या क्रमांकाचं कॉलेज तुम्हाला लागलं, म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये पहिल्या कॉलेजचं लागलं, तर तुम्हाला त्याला ऑटो फ्रीज केलं जाईल, म्हणजे आपोआप गोठवलं जाईल। तुम्हाला बेटरमेंट करता येणार नाही, तुम्हाला आपोआप ते कॉलेज भेटलं जाईल आणि उमेदवारास दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेश घ्यावा लागेल। असा उमेदवार पुढील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये फेऱ्यामध्ये सहभागी होण्यास पात्र राहणार नाही। लक्षात ठेवा, म्हणजे काय तर प्राथमिक फेरी केंद्रीभूत प्रवेश परीक्षा 1 साठी, परत एकदा मी सांगतोय, जर कॅप राउंड 1 साठी जर तुम्ही ऑप्शन फॉर्म 1 मध्ये ऑप्शन फॉर्म मध्ये जो पहिला पसंती क्रमांकावर निवडलेला आहे आणि तो जर तुम्हाला कॉलेज लागला तर तुम्हाला परत दुसऱ्या राउंड मध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, जर कॅप राउंड 2 मध्ये, लक्षात ठेवा, जर कॅप राउंड 2 मध्ये जर एखाद्या उमेदवाराला दुसऱ्या फेरीत त्याच्या पहिल्या 3 पसंतीनुसार जागा वाटप केली, म्हणजे दुसऱ्या राउंड मध्ये सपोज तुम्ही पहिल्या राउंड मध्ये बेटरमेंट केला आहे आणि तुम्ही दुसऱ्या राउंड मध्ये गेलात आणि दुसऱ्या राउंड मध्ये गेल्याच्या नंतर जर तुम्ही ऑप्शन फॉर्म मध्ये पहिल्या 3 पैकी तुम्हाला कॉलेज लागलं तर ते ऑटो फ्रीज होणार, तुम्हाला बेटरमेंट करता येणार नाही, म्हणजे नेक्स्ट राउंड साठी पार्टिसिपेट करता येणार नाही। येस, म्हणजे इथे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे। याच्या पुढे गेल्याच्या नंतर ज्यावेळेला आपण कॅप राउंड 3 मध्ये जातो, लक्षात ठेवा, कॅप राउंड 3 मध्ये जातो, जर एखाद्या उमेदवाराला तिसऱ्या फेरीत त्याच्या 6 पसंतीनुसार जागा वाटप केल्या गेल्या, म्हणजे ऑप्शन फॉर्म मध्ये जर लिस्ट मध्ये 6व्या क्रमांकापर्यंत कोणतंही कॉलेज तुम्हाला लागलं तरी ते ऑटो फ्रीज होणार आहे, तुम्हाला 4थ्या राउंड साठी बेटरमेंट करता येणार नाही। आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही 4थ्या राउंड मध्ये गेला आहात
तर तुम्हाला चौथ्या राऊंड मध्ये जे कॉलेज भेटलं आहे ते अंतिम आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेज बदलता येणार नाही. म्हणजे काय, तुम्ही कॅप 1 मधून कॅप 2 मध्ये जाऊ शकता, 3 मध्ये जाऊ शकता, 4 मध्ये जाऊ शकता, पण 4 नंतर कोणताही कॅप राऊंड नसतो. लक्षात ठेवा, कॅप 1 मध्ये, कॅप 2 मध्ये, कॅप 1 मध्ये पहिलं कॉलेज, कॅप 2 मध्ये पहिले 3 कॉलेज, कॅप 3 मध्ये पहिले 6 कॉलेज आणि कॅप 4 मध्ये जे कॉलेज लागेल ते तुम्हाला घ्यावं लागेल. या गोष्टींचा खूप महत्वपूर्ण अभ्यास करा आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट बनवायची आहे. यस, ही गोष्ट जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुमची कॉलेज लिस्ट खूप छान पद्धतीने बनवा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या ज्युनियर साठी सांगायची आहे ती म्हणजे असे तुमचे कुणी ज्युनियर भाऊ बहीण जे 7वी पासून 12वी पर्यंत वर्गात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी वेदांतू घेऊन आलेला आहे MVSAT एक्झाम, मेगा वेदांतू स्कॉलरशिप ऍडमिशन टेस्ट. ही एक्झाम होणार आहे 27-28 सप्टेंबर आणि 4-5 ऑक्टोबर 2025 रोजी आमच्या ऑफलाईन सेंटरला. रजिस्ट्रेशन एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. रजिस्ट्रेशन करू शकता आणि जिंकू शकता करोडो रुपयांचे कॅश प्राइजेस, करोडो रुपयांच्या स्कॉलरशिप, आयफोन, आयपॅड आणि खूप सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वेदांतू सोबत शिकण्याची संधी. येस, या सगळ्या गोष्टी एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुमच्या मित्रांना शेअर करू शकता आणि तुम्ही ऑप्शन फॉर्म चांगल्या प्रकारे भरायचा आहे. कॉलेज लिस्ट खूप छान तयार करायची आहे. ऑल द बेस्ट. कॉमेंट करा, काहीही अडचण असेल तर. ऑल द बेस्ट. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब.